आज आम्ही ख्रिसमस पूर्व सभेसाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, कारण उद्याचा ख्रिसमस आहे आणि बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की काय बोललं पाहिजे. मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो एक वचन माझ्या समोर आलं, पण ज्यावेळेस मी त्याची सुरुवात केली ती गोष्ट मनाला तयार करत नव्हती की या वचनाला मी बोलावं. पण पुन्हा मी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि या ठिकाणी सकाळी पाळक साहेब, देवाचे अभिषिक्त दास रेव्हरेंड काळुंके पाळक साहेब परमेश्वराच्या वचनातून बोलत होते आणि एकच शब्द माझ्या मनाला भिडला आणि तो शब्द होता गव्हाणी. आणि हा शब्द ऐकल्यानंतर मला देवाच्या आत्म्यातून या गोष्टी बोलण्यासाठी परमेश्वराने मला मार्गदर्शन केलं की ज्या गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तत्पूर्वी ती गव्हाण तयार होणं गरजेचं आहे. ज्या गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त याला ठेवण्यात आलं त्या गव्हाणीची पूर्व तयारी गरजेची आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी पाहणार आहोत, पण ख्रिस्त जन्मा अगोदर गव्हाणीची तयारी हा आजचा आमचा विषय आहे. आणि गव्हाण म्हणल्यानंतर आमच्या समोर किंवा आम्ही अनेक ठिकाणी पियानो गव्हाणी पाहतो आणि त्या गव्हाणी फार सुंदर आम्हाला दिसतात, एकदम स्वच्छ सुंदर लखलखीत प्रकाश. कालच्या दिवशी आमच्या लेकरांनी, माझ्या भावाचे लेकरं आहेत, माझी मुलगी आराधना, अनुष यांनी मिळून एक गव्हाणी तयार केली आणि त्यांनी हट्ट केला की आम्हाला यावर्षी गव्हाणी तयार करायची. आणि ती गव्हाणी तयार करण्यासाठी आम्हालाही प्रश्न पडला की आता याचं नियोजन कसं करायचं, कारण माझ्या मागे पुष्कळ काम होतं. पण मी आणि माझा भाऊ आम्ही वेळ काढून मार्केटमध्ये गेलो, थोडीशी त्या गव्हाणीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही विकत आणल्या. पण एक शेवटचं जो भाग त्याला पाहिजे होता त्याच्याशिवाय ती गव्हाण पूर्णच होऊ शकत नव्हती, तो म्हणजे त्याच्यासाठी लागणारा जो पाला पाचोळा किंवा जो घास आहे तो. त्या गव्हाणीला तयार करण्यासाठी इतका वेळ आम्हाला लागला, पण जी गव्हाण तयार केली जाते ती आम्ही फार सुंदर तयार करतो. आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला खरंच ती गव्हाण इतकी सुंदर किंवा इतकी स्वच्छ ती होती का, याचा आम्ही विचार करायला पाहिजे. कारण गव्हाण म्हणल्यानंतर गव्हाणीमध्ये स्वच्छता मुळीच नसते पूर्णपणे. कधी आपण गव्हाणीमध्ये आपण गेलो असेल, ज्या ठिकाणामध्ये गव्हाण म्हणल्यानंतर पियानो मॅन्जर हा लॅटिन शब्द आहे, त्याला लॅटिन शब्दामध्ये मॅन्जर म्हणलं जातं. आणि या गव्हाणीला पियानो खाण्यासाठीची जागा असं संबोधल्या जातो, त्याचा अर्थ असा होतो. आणि गुरे ढोरे किंवा गाढवे या जनावरांचं ते खाण्याचं ठिकाण आहे. आणि खाण्याच्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या ठिकाणी जे जनावरं बांधल्या जातात त्या ठिकाणची पूर्णपणे जी व्यवस्था असते, त्यांना खाण्यासाठी एक विशेष प्रकारची जागा बनवलेली असते. ते खात असताना अनेक स्वरूपाने पियानो घाण सुद्धा त्या ठिकाणी साचते. वास चांगला असतो का? नाही. आपल्याला त्या ठिकाणी जायला सुद्धा आवडत नाही. आवडतं? नाही आवडत. सो ज्या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता आहे, पूर्णपणे घाण आहे, पण पियानो पवित्र शास्त्रामध्ये लूका सुवर्तमानाच्या अध्याय 2 आणि वचन 1 ते 7 मध्ये हा एक शास्त्र भाग देण्यात आलेला आहे. पण पियानो लूका सुवर्तमान याचा अध्याय 2 या 2 अध्यायामध्ये पियानो लूका चॅप्टर 2 या अध्यायामध्ये पियानो 3 वेळेस गव्हाणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. गव्हाण ज्याला लॅटिन भाषेमध्ये मॅन्जर म्हणलं जातं आणि त्या शब्दाचा अर्थ होतो खाण्याची जागा किंवा खाण्यासाठी जनावरांची ती खाण्यासाठीची जागा आहे असा त्याचा अर्थ होतो. सो ज्या स्वरूपाने पियानो या शब्दाला आम्ही अभ्यासतो किंवा हा शब्द आम्ही पाहतो, यातून आम्हाला स्पष्टता येईल की ती जागा मुळी स्वच्छ नाही. जसं आपण
जे अनेक प्रकारचे गोठे आम्ही जाऊन पाहतो आणि त्या गोठ्यांमध्ये पूर्ण घाण आणि घाणच असते आणि विशेषतः फार भयंकर वास त्या ठिकाणी असतो, दुर्गंधी असते आणि त्या कारणाने कोणालाही त्या ठिकाणी जायची इच्छा नसते. फक्त जो व्यक्ती त्या जनावरांचं पालन पोषण करतो त्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाची इच्छा त्या ठिकाणी जाण्याची इच्छा मुळीच नसते. पण प्रियांनो, आम्ही विचार करू शकतो, या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो की अशा ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ज्या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता आहे, ज्या ठिकाणी पूर्णपणे दुर्गंधी आहे, अशा जागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तत्पूर्वी आम्ही एक वचन वाचणार आहोत, त्यानंतर आम्ही या वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. लुका चॅप्टर 2 वर्स 1 to 7. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 2 वचन 1 ते 7 आम्ही वाचणार आहोत. वाचूयात. लूका शुभवर्तमान 2 अध्याय वचन 1 ते 7 प्लीज. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्त यांची आज्ञा झाली. क्विरिनियन हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुद्यातून दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला. नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंढाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. आमेन. दैबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आजचा आपला विषय हा ख्रिस्त जन्माचा नाहीये. आपला विषय ती गव्हाण तयार करण्याबद्दलचा आहे. कारण ख्रिसमसच्या दिवशीच जास्तीत जास्त ख्रिस्त जन्माबद्दल किंवा येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचं वचन आम्हाला ऐकण्याची आवड आहे आणि ती गोष्ट योग्य सुद्धा आहे. पण तत्पूर्वी ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ती गव्हाण, ती जागा तयार करणं होणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे एखादं काम असेल, एखादी जागा असेल, जर पाहुणे आपल्या घरी येणार असेल तर प्रियांनो, आम्ही अगोदर फार सुंदर आपल्या घराची सजावट आम्ही करतो आणि विशेष पाहुणे असतील तर विशेष सजावट सुद्धा असते. पण प्रियांनो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या ठिकाणामध्ये झाला ती जागा मुळीच चांगली नव्हती. राजाचा जन्म हा राजगृहामध्ये होतो, बरोबर. प्रभू येशू ख्रिस्त हा साधारण नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त, देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो देवाचा पुत्र, तो स्वतः देव असताना त्याने स्वर्ग देवाच्या प्रत्येक लोकांसाठी त्याने सोडला, मनुष्यासाठी त्याने तो स्वर्ग सोडला आणि त्याने या जगामध्ये त्याने मनुष्याच्या तारणासाठी त्याने जन्म घेतला. जो अखिल सृष्टीचा निर्माण करता देव, तो या गोष्टीची योजना करू शकला नसता का की त्याने एका उत्तम महलामध्ये, एका मोठ्या जागेमध्ये त्याचा जन्म व्हावा? नक्की करू शकला असता. कारण तो सर्व सृष्टीचा निर्माण करता देव आहे की ज्याने स्वर्ग सोडला, की ज्या स्वर्गामध्ये अनेक स्वरूपाचे रत्न आहे. प्रियांनो, त्या ठिकाणच्या ज्या वाटा आहेत त्या सोन्याच्या वाटा आहेत. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी मोठी योजना परमेश्वराने करू शकला असता. पण प्रियांनो, परमेश्वराने अशा प्रकारची ही योजना मुळीच केली नाही. का केली नाही? त्या गोठ्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला? कधी कधी आम्हाला या प्रकारे आम्ही परंपरेने किंवा रूढीने या गोष्टी आम्ही ऐकत आलो की तो गाईचा गोठा होता. मुळीच नाही. ती फक्त गव्हाण आहे, जनावरांची खाण्याची जागा. ओके. अशा ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे की ज्या ठिकाणामध्ये दुर्गंधी आहे, ज्या ठिकाणामध्ये अस्वच्छता आहे. आणि या गव्हाणीला 3 वेळेस या अध्यायामध्ये प्रियांनो 3 वेळेस हे शब्द आलेले आहे. वचन 7 आम्ही वाचूयात. सेम चॅप्टर वर्स 7. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंढाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. ओके. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की
तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. बाळंत्याने गुंडाळून कुठे ठेवलं? सर्वजण बोलूया, थोडं जोरात बोलूया. गव्हाणीमध्ये. गव्हाण. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूया, त्याच अध्यायामध्ये वचन 12, सेम चॅप्टर वर्ड्स 2:12. आणि तुम्हास खून ही की बाळंतण्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. या ठिकाणी मला पाहायला मिळतं की प्रियांनो, देवदूताने मेंढपाळांना एक संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये जी गोष्ट सांगितली की तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल. गव्हाणीमध्ये ठेवलेले आणि बाळंत्याने गुंडाळलेले. दुसऱ्यांदा या अध्यायामध्ये गव्हाणीचा उल्लेख आहे. आणखी तिसऱ्या ठिकाणामध्ये याच अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे, वचन 16 मी वाचूया. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. ओके. सो त्या मेंढपाळांनी ती वार्ता ऐकली आणि ती वार्ता ऐकल्यानंतर ते त्या ठिकाणामध्ये कसे गेले? कसे गेले? कसे गेले? कोणत्या ठिकाणी? हालेलुया. ते घाईघाईने प्रियानो त्या गव्हाणीच्या ठिकाणामध्ये गेले त्या बाळाला पाहण्यासाठी, की जे बाळ, जे बालक प्रियानो स्वर्गातून उतरून या भूतलावरती त्याने जन्म घेतला, त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी प्रियानो ते मेंढपाळ त्यांनी रात्रीच आपली जागा सोडली आणि रात्रीच्या वेळातच ते प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या बालकाला पाहण्यासाठी घाईघाईने त्या ठिकाणामध्ये गेले, त्या गव्हाणीमध्ये. सो 3 ठिकाणामध्ये या अध्यायामध्ये 3 वेळेस गव्हाणीचा उल्लेख केलेला आहे. गव्हाणीचा संदेश काय आहे? जसं ही जागा गलिच्छ जागा आहे, अस्वच्छ जागा आहे, दुर्गंधीयुक्त अशी ही जागा आहे. पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टी स्पष्ट करत असताना प्रियांनो, या ठिकाणामध्ये मरियेने आणि योसेफाने या गव्हाणीची व्यवस्था केली असेल. कारण वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफ हा दाविदाच्या, वचन 4 मध्ये, योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून यहुद्यातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती, त्यांना जागा मिळाली नाही. आणि ते कोणत्या ठिकाणी गेले? गव्हाणीमध्ये. त्या उतार शाळेमध्ये त्यांना जागा मिळाली नाही. ज्या ठिकाणामध्ये गुरढोरं चरतात, खातात, अशा ठिकाणामध्ये त्यांना जागा मिळाली. कदाचित त्यांनी अनेक ठिकाणी शोधाशोध केली असेल, पण त्यांना ती जागा मिळाली नाही की ज्या ठिकाणी उत्तम व्यवस्था असेल. बाळंतपण जी ही गोष्ट आहे प्रियांनो, ही जी घटना असते, हायजिनिक एकदम दक्षता घेतली जाते की ज्या ठिकाणी स्वच्छता आहे अशा स्वच्छतेच्या ठिकाणीच बाळाचा जन्म डॉक्टर करण्यासाठी प्रियांनो ते पूर्णपणे अशा प्रकारची व्यवस्था करतात. ही गोष्ट आम्ही पाहतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पूर्णपणे अस्वच्छ असलेल्या दुर्गंधीच्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आता आम्ही जाऊया, परमेश्वराचं वचन आम्हाला एका ठिकाणी जी गोष्ट स्पष्टतेने सांगतं की प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याचं अंतःकरण हे गव्हाणीच्या स्वरूपाने आहे. कारण ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस परमेश्वराने या जगाची प्रियांनो पूर्णपणे 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराने या भूतलावरती त्याने पाऊस पाडला, त्या वेळामध्ये प्रियांनो परमेश्वराने पाहिलं की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणारे जे विचार आहेत ते कसे आहेत? वाईट आहेत, एकसारखे वाईट आहेत. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये येणारे विचार हे दुष्ट आहेत, वाईट आहेत. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो या प्रकारची दुर्गंधी साठलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या
अशा ठिकाणामध्ये तो जन्माला येतो की ज्या ठिकाणी दुर्गंधी आहे, ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे. मनुष्याचं अंतकरण या गव्हाणीच्या स्वरूपाने आहे की आमचं अंतकरण कितीही गलिच्छ असेल, किती अस्वच्छता आमच्या अंतकरणामध्ये असेल, पण जर आम्ही आमचं अंतकरण प्रभूसाठी तयार करतो तर प्रभूचा जन्म आमच्या अंतकरणामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. पण प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला त्या अंतकरणामध्ये आम्ही आमंत्रित करणं गरजेचं आहे. योसेफाने आणि मरियेने प्रियांनो हा प्रयत्न केला असेल ती गव्हाण पूर्णपणे स्वच्छ करण्याचा, तो गोठा पूर्णपणे स्वच्छ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल आणि त्यांच्या प्रयत्नाने प्रियांनो ही गव्हाण त्यांनी सजवली असेल, तयार केली असेल की त्यांच्या बाळाला त्या ठिकाणामध्ये त्यांनी ठेवावं. हालेलुया. स्वामी, आमच्या अंतकरणाची तयारी करणं गरजेचे आहे की आमचं अंतकरण कितीही अस्वच्छ असेल, कितीही दुर्गंधी आमच्या अंतकरणामध्ये असेल, कितीही मलिनता आमच्या अंतकरणामध्ये असेल, आमच्या हृदयामध्ये असेल, पण प्रभूला येण्याची वाट जर आम्ही तयार करतो, प्रभूला आमच्या अंतकरणामध्ये जर आम्ही स्वीकारतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. हालेलुया. की जो कोणी माझी वाणी ऐकून त्या दाराला उघडील मी त्याच्या आत जाईल, मी त्याच्या आत जाईल आणि तो माझ्या बरोबर जेवेल. सो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अंतकरणाची, आमच्या हृदयाच्या दाराशी तू उभा आहे, पण आम्ही आमच्या अंतकरणाला जर आज उघडतो तर प्रियांनो नक्की तो आमच्या त्या गायीच्या गव्हाणीच्या स्वरूपाने प्रियांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतकरणामध्ये होणार आहे. पण आम्ही होईल तितकं आमचं अंतकरण आम्ही स्वच्छ करणं, शुद्ध करणं गरजेचं आहे. या अंतकरणामध्ये प्रियांनो अनेक स्वरूपाच्या वाईट विचाराला प्रियांनो आम्ही थारा देतो किंवा वाईट विचार आमच्या अंतकरणामध्ये येतात. प्रियांनो, ज्या स्वरूपाने त्या गोठ्याला, त्या गव्हाणीला प्रियांनो त्यांनी स्वच्छ केलं मरियेने आणि योसेफाने, प्रियांनो आज आम्हाला आमच्या अंतकरणाला स्वच्छ करण्याची गरज आहे. कारण प्रभू तुमच्या अंतकरणामध्ये, तुमच्या अंतकरण रूपी गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म घेण्याची प्रियांनो इच्छा आहे. हालेलुया. आम्ही आमचा हा अंतकरणाचा गोठा, ही गव्हाण आम्ही तयार करूयात. त्यामध्ये असलेली मलिनता, त्यामध्ये असलेले द्वेष, त्यामध्ये असलेली प्रियांनो अस्वच्छता, त्यामध्ये असलेली प्रत्येक दुर्गंधी आम्ही आमच्या अंतकरणातून दूर करूया. कारण प्रभू आमच्या दाराशी, आमच्या हृदयाच्या दाराशी, आमच्या गव्हाणीच्या दाराशी तो प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. तो आमचा हृदयाचं दार तो ठोकत आहे. हालेलुया. त्यानंतर गोठ्याची एक योजना होती प्रियांनो. इतर ठिकाण का निवडले नाही? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये, लूका चॅप्टर 2 वर्स 7 वाचूयात. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रियांनो, या ठिकाणी मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या स्वरूपाने मरिया आणि योसेफ कोणत्या भागामध्ये गेले, कोणत्या गावी गेले? ते बेथलेम मध्ये. नासरेतहून ते बेथलेम मध्ये गेले. मूळचे ते कोणत्या ठिकाणचे आहेत? बेथलेमाचे आहेत, पण राहत कुठे होते? नासरेत मध्ये. आणि नासरेतहून ते दाविदाच्या गावामध्ये म्हणजे बेथलेमामध्ये ते गेले आणि त्या बेथलेमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पण प्रियांनो, ज्या वेळेस हे दोघेही त्या ठिकाणामध्ये गेले, ती घटना कोणती होती? प्रत्येक जण आपापल्या नावाची नावनिशी म्हणजे पहिली जनगणना करण्याची ही वेळ होती आणि प्रत्येकांची धावपळ होती की माझं नाव जर मी दिलं नाही तर मला कुठल्याही योजना मला मिळणार नाही. जर आपल्या नावाची नोंद जर सरकारी योजनेमध्ये नसेल तर आपल्याला कुठल्या योजना मिळतात का? नाही. हे आताच नाहीये, हे पहिल्यापासून ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालेली आहे. म्हणून त्यांची इच्छा होती की आम्हाला ज्या योजना आहे किंवा ज्या सरकारकडनं किंवा ज्या गव्हर्नमेंटकडनं ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्याचा कुठलाही मोबदला कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही योजनेमध्ये आम्ही बसू शकणार नाही. आणि म्हणून आमच्या नावाची नोंद आमच्या गावी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या गावी जाऊन त्या नावाची नोंद, आपल्या नावाची नोंद, आपल्या पत्नीच्या नावाची नोंद त्या ठिकाणामध्ये ते जाऊन करत होते. आणि आम्ही पाहतो की त्यांनी त्यांच्या नावाची नोंद करण्यासाठी ते बेथलेममध्ये गेले आणि त्या ठिकाणामध्ये त्यांना जागा मिळाली नाही, कारण इतर लोक सुद्धा त्या ठिकाणी आले असतील. बरोबर.
आणि त्या कारणाने आम्ही एक गोष्ट आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो की ज्यावेळेस कोविडचा प्रादुर्भाव वाढला, सर्व लोक आपापल्या कमाईचं ठिकाण, आपल्या उपजीविकाची जागा सोडून प्रत्येक जण आपापल्या मूळ गावी गेले. जास्तीत जास्त लोक गेले. बरोबर, सगळ्यांना आपल्या जीवाचं पडलं होतं. बरोबर, की मी मरणार नाही याची दक्षता मी माझ्या गावी जाऊन मी घेईल, कारण गावाकडे कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव अधिक नाहीये, शहराच्या ठिकाणी जास्त आहे. बरोबर. सो या गोष्टीच्या कारणाने मी पाहतो की एक घटना सर्व जगाला हलवून टाकते. सो त्याच प्रकारची घटना ही सर्व त्या जगाला हलवून टाकली. ती घटना कोणती होती? पहिली नावनिशी, पहिल्या नावाची नोंदणी, पहिली जनगणनेची नोंदणी. ही पहिली जनगणना आहे. आणि अशा स्वरूपाने प्रियांनो उतार शाळामध्ये त्यांना जागा मिळाली नाही. उतार शाळा म्हणजे काय? अहो, गेस्ट हाऊस, आणखी त्याला लॉजिंग बोर्डिंग आपण म्हणू शकतो आताच्या वेळामध्ये. सो ही आत्ताची कन्सेप्ट नाहीये, ही हजारो वर्षापासून ही गोष्ट आलेली आहे. आणि त्या वेळामध्ये त्यांना सुद्धा उतार शाळामध्ये जागा मिळाली नाही. आणि म्हणून ते कुठे गेले? ज्या ठिकाणामध्ये त्यांना थांबण्यासाठी जागा होईल, कारण आता मरियेची डिलिव्हरीची वेळ आली होती आणि योसेफ ही गोष्ट जाणून होता. आणि त्या कारणाने त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले असतील, अनेक ठिकाणी शोधाशोध केली असेल, पण प्रियांनो त्यांना जागा मिळाली नाही, कारण ही योजना कोणाची होती? स्वतः परमेश्वराची होती. हालेलुया, हालेलुया. वचन आम्ही वाचूया प्रियांनो. मिखा याचा अध्याय 5 आणि वचन 2 मध्ये. मिखा चॅप्टर 5 वर्स 2 वाचूयात. मिखा 5:2. हे बेथलेहेम एफ्रादा, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. या ठिकाणी मिखा एक संदेश आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षा अगोदर त्यांनी ही भविष्यवाणी केली. किती? आपल्याला एखाद्या गोष्टीचं नियोजन करायचं आहे, कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, किंवा एखादा कार्यक्रम जर आहे, लग्न असेल किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल, आपल्याला साधारण तयारी करायला किती दिवस पाहिजे? 1 महिना. बरोबर. आणि डिलिव्हरी जर असेल किती दिवस? 1 आठवडा. कुठं जायचंय, काय करायचं याचं नियोजन अगोदर होतं. पण प्रियांनो या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. मिखा संदेष्टा 700 वर्ष अगोदर भविष्यवाणी करतो. पण प्रियांनो ही गोष्ट मला लक्षात येते की या 700 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचं नियोजन परमेश्वराने केलं नाही का? करू शकला नसता का? किंवा का केलं नाही? 700 वर्ष अगोदर या भविष्यवाणीला मिखा संदेशाच्या द्वारे सांगितलं जातं. आणि सांगितल्यानंतर सुद्धा प्रियांनो कोणत्याही प्रकारचं हे नियोजन होत नाही. पण प्रियांनो जो लूक एक डॉक्टर आहे, एक वैद्य आहे, हा लूक अशा प्रकारे तो लिहितो, ही गोष्ट मांडतो की त्यांना उतार शाळेमध्ये जागा मिळाली नाही. कारण याचं नियोजन परमेश्वराचंच होतं की त्याचा जन्म हा गव्हाणीमध्ये, गोठ्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा. अस्वच्छ ठिकाणामध्ये, दुर्गंधीयुक्त असलेल्या जागेमध्ये. आणि या गोष्टीचं नियोजन हे परमेश्वराकडून असताना आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की 700 वर्षाअगोदर ही गोष्ट दर्शवलेली असताना प्रियांनो हृदय हे अनेक स्वरूपाच्या अस्वच्छ किंवा गलिच्छ जागा किंवा दुर्गंधीयुक्त असलेली प्रियांनो ही अंतःकरणाची किंवा हृदयाची जागा आहे. कारण परमेश्वराचं वचन सुद्धा या गोष्टीचं पुरावा देते की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणारे विचार, हृदयामध्ये येणारे विचार हे कसे आहे? एकसारखे वाईट आहेत. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियांनो आमच्या अंतःकरणामध्ये होतो. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो प्रियांनो त्याच व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होतो. जो विश्वास करत नाही त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मुळीच होत नाही. हालेलुया.
आमच्या हृदयाची, आमच्या या गवाणीची आम्ही प्रत्येकाने प्रियानो तयारी करणं गरजेचं आहे, कारण प्रभूचा जन्म तुमच्या अंतःकरणामध्ये होऊ इच्छित आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, या संदेशाच्या द्वारे प्रियांनो 700 वर्षा अगोदर ही भविष्यवाणी करण्यात आली आणि या गोठ्याची योजना ही परमेश्वराकडनंच होती. ही गोष्ट दर्शवणारी होती की हृदय हे मनुष्याच्या त्या गोठ्या स्वरूपाने आहे, की गोठ्यामध्ये असलेली दुर्गंधी, गोठ्यामध्ये असलेली अस्वच्छता, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली अस्वच्छता, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली दुर्गंधी, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली कायम वाईट विचार, वाईट गोष्टी. हालेलुया. एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याचं अंतःकरण फार जटिल आहे, अनेक व्याधींनी ते ग्रसलेलं आहे, ग्रसित आहे. बरोबर. आणि हृदयामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्याच्या विचारामध्ये नाही राहत. अगोदर हृदयामध्ये येतात आणि नंतर विचारामध्ये आणि त्या कृतीमध्ये यायला लागतात. हालेलुया. म्हणून आमचं हृदय हे स्वच्छ पाहिजे. आणि ते हृदय स्वच्छ कशाने होते? केवळ प्रभूच्या वचनाने. हालेलुया. कारण हृदयाला स्वच्छ करणारं केवळ आणि केवळ एकच साबण आहे, ती म्हणजे पवित्र शास्त्र, बायबल. जगामध्ये दुसरं कुठलंही प्रियांनो गोष्ट उपलब्ध नाही की जे आमचं हृदय, आमचं अंतःकरण स्वच्छ करू शकेल. केवळ प्रभूचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की जर एखादा व्यक्ती, आपल्याला रोज आंघोळ करायला आवडते का? काही जणांना नाही आवडत. ती गोष्ट वेगळी आहे. शाळेमध्ये असताना शिक्षक लोक रोज चेक करायचे की आंघोळ केली की नाही थंडीच्या दिवसामध्ये. कारण जर आंघोळ नाही केली तर झोप येईल, आळस येईल आणि चित्त मन लागणार नाही शिक्षक काय शिकवतात. म्हणून शिक्षक लोक चेक करायचे की यांनी आंघोळ केली की नाही केली. आंघोळ गरजेची असते की जी शरीराला स्वच्छ करते. त्याच प्रकारे प्रियांनो वचन गरजेचं आहे की जे आमच्या अंतःकरणाला स्वच्छ करते. हालेलुया, हालेलुया. आणि सेवकांना ही गोष्ट लक्षात येते की तुम्ही खरंच वचन वाचता की नाही वाचता, कारण तुमचा प्रतिसाद स्पष्ट करते, तुमचा बोलणं स्पष्ट करते की तुम्ही वचन वाचता की नाही वाचता. हालेलुया. आणि म्हणून हे दुसऱ्यांसाठी नव्हे तर ही वैयक्तिक आत्मिक स्वच्छतेसाठी वचनाची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. हालेलुया. कारण जगामध्ये अशी कुठली गोष्ट उपलब्ध नाही की जे आमच्या अंतःकरणाला स्वच्छ करू शकेल. केवळ प्रभूचं वचन आहे की जे आमचं अंतःकरण स्वच्छ करतं, शुद्ध करतं. हालेलुया. आपल्या बाजूचा व्यक्तीला आम्ही सांगूया की प्रभूचं वचन अंतःकरण स्वच्छ करणार आहे. मी रोज ते वाचणार आहे, मी रोज ते मनन करणार आहे. आता त्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं, आता ती तुमची जबाबदारी. ओके, ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही वाचायचं की नाही वाचायचं. जर वाचता येत नाही तर कुणाकडनं तुम्ही वाचून घ्या, पण वचन ऐकायला तरी पाहिजे, वचनाचं मनन तरी आम्ही करायला पाहिजे, कारण त्याच वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणाला शुद्धता प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो गोठ्याची ही योजना ही परमेश्वराची अनेक वर्षापासून आहे, अनेक वर्षापासून. आणि गोठ्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि गोठा हा हृदयाला दर्शक आहे ख्रिस्ताच्या जन्मासाठी. गोठा एक चिन्ह आहे. हालेलुया. वचन आम्ही वाचूया. लूका वर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 11 आणि 12. लुका चॅप्टर 2 वर्स 11 and 12. लूका वर्तमान 2 अध्याय वचन 11 आणि 12 आम्ही वाचूया. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंतण्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. हालेलुया. प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की गोठा एक चिन्ह, हे चिन्ह कोणाला देण्यात आलं? हे चिन्ह कोणाला देण्यात आलं? ओके, ट्यूब जरा लेट लागते. बल्ब लगेच एका सेकंदामध्ये, सेकंदही लागत नाही, लगेच तो म्हणजे त्याचा प्रकाश लगेच पडतो. आणि ट्यूब जरा मंद असते. असं होता कामा नये. आम्हाला समजलं पाहिजे की आपण जे वचन वाचतो
त्याच्या अगोदरचा भाग काय आहे. आणि ही गोष्ट केव्हा होते माहिती आहे? ज्यावेळेस आपण त्या वचनाशी जुळलेला आहोत त्याच वेळेस. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. ओके, जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. माझ्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नका. याचा उद्देश हाच आहे की तुमची कनेक्टिव्हिटी प्रभूच्या वचनाबरोबर अधिक वाढावे. हालेलुया, हालेलुया. ओके, या ठिकाणी वचनामध्ये मला पाहायला मिळतं की मेंढपाळांना देवदूतांनी या चिन्हाला सांगितलं. काय सांगितलं वचन? आम्ही या ठिकाणी वाचतो की तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. हालेलुया. दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास कुणीही की बाळांत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. सो साधारणरित्या जे बाळ जन्मलेलं असतं ते कोणत्या ठिकाणी असतं? स्वच्छ ठिकाणी. बरोबर, एकदम स्वच्छ ठिकाणी. नवीन जन्मलेलं बाळ एकदम स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यामध्ये त्याला गुंडाळलेलं असतं. मरिया आणि योसेफानी ज्या गव्हाणीची तयारी केलेली आहे, जी गव्हाण त्यांनी सजवलेली आहे, स्वच्छ केलेली आहे, याची बातमी त्या मेंढपाळांना सांगण्यात आली की जे मेंढपाळ रानामध्ये आहेत. आणि या बातमीला सांगितल्यानंतर, ही सुवार्ता सांगितल्यानंतर ते मेंढपाळ त्या ठिकाणामध्ये थांबले का? थांबले का? काय केलं त्यांनी? काय केलं? घाई निघाले. एखादी बातमी जर आम्हाला कळाली, मागच्या दिवसामध्ये आपल्या औरंगाबादमध्ये एक बातमी पसरली की महानगरपालिकेकडनं मोफत घरे वाटप करण्यात येत आहेत. आणि बऱ्याच जणांनी, पेपरमध्ये ही बातमी आली होती की बऱ्याच जणांनी महानगरपालिका ऑफिसमध्ये जाऊन याची विचारणा केली. घाई गेले की मला घर मिळालं पाहिजे, मला घराची गरज आहे. एखादी बातमी मिळाल्यानंतर पियांनो आपल्या फायद्याची जर आहे तर आम्ही शांत बसत नाही, आम्ही घाई करतो. अनेक जण रेशनच्या दुकानावरती घाई जातात की रेशन संपण्या अगोदर मला ते रेशन मिळालं पाहिजे, कारण माझ्याकडे रेशन कार्ड आहे. बरोबर, आपला वाटा, आपला मोबदला आपल्याला मिळालाच पाहिजे आणि तो हक्क आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? थोडं जोरात. ओके, हालेलुया. समझने वाले को इशारा काफी है. हालेलुया. काय करायला पाहिजे? कशासाठी? फायद्याच्या गोष्टीसाठी. बरोबर, फायद्याची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी जर घाई केली नाही तर ती गोष्ट मिळते का? नाही मिळत. आणि जर उशिरा गेला तर बरोबर, तो स्तुती आराधना सुद्धा संपून जाते. ही गोष्ट आपल्या अंतःकरणाच्या फायद्याची आहे, आपल्या जीवनाच्या फायद्याची आहे. वचन अर्धवट संपायला येतं, ही गोष्ट आपल्यासाठी फायद्याची आहे, पण ती गोष्ट सुद्धा फायद्याची निघून जाते. काही जण फक्त शेवटच्या प्रार्थनेसाठीच, बाळक साहेब सलाम, हालेलुया. सो जी गोष्ट आपल्या आध्यात्मिक फायद्याची आहे, त्या आध्यात्मिक फायद्याच्या गोष्टीकडे आम्ही घाई न करता जगी गोष्टीसाठी आम्ही घाई करतो आणि त्या कारणाने जे आशीर्वाद आमच्यासाठी राखून ठेवलेले असतात ते आशीर्वाद दुसरंच घेऊन जातात. होतं असं? ज्याला 5 मिळायला पाहिजे त्याला 10 किलो मिळून तो घरी चालला जातो, कारण ज्याला 5चा वाटा मिळायला पाहिजे तो घाई करत न करता तो उशिरा येतो आणि त्याचा मोबदला दुसऱ्याला मिळून तो दुसरा घेऊन जातो. असं होतं. जर जगिक स्वरूपाने या गोष्टी घडतात तर आत्मिक स्वरूपाने या गोष्टी घडणार नाहीत का? काय वाटतं? होतं असं? होतच. म्हणून घाई करा प्रभूच्या भवनामध्ये येण्यासाठी, कारण प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो, प्रभू तुम्हाला त्याची शांती देऊ इच्छितो, प्रभू त्याचा आनंद तुम्हाला देऊ इच्छितो. जे मेंढपाळ रानामध्ये होते, मेंढपाळांनी आपल्या मेंढरांची पर्वा केली नाही, कारण त्यांना एका गोष्टीची घाई होती की आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. हालेलुया. कारण ज्या तारणाऱ्याची ते वाट पाहत होते त्या
वाट पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आता संपली होती, कारण त्यांना देवदूताकडनं ही सुवार्ता सांगण्यात आली की तुमच्यासाठी दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. कोण आहे? कोण आहे? ख्रिस्त म्हणजे मसीहा. मसीहा म्हणजे वाचवणारा किंवा तारणारा. आणि या तारणाऱ्याची प्रियांनो हे अनेक वर्षापासून हे सर्व इस्रायली लोक वाट पाहत होते, कारण अनेक पिढ्यांमध्ये प्रियांनो ते आपलं जीवन जगत होते, कष्टामध्ये ते आपलं जीवन जगत होते. आणि त्या कारणाने त्यांना मसीहाची ते आतुरतेने वाट पाहत होते, तारणाऱ्याची वाट पाहत होते, की ज्या स्वरूपाने मोशेच्या वेळामध्ये मोशेने त्या लोकांना त्या दास्यगृहातून बाहेर काढलं, त्या कष्टातून बाहेर काढलं, त्या स्वरूपाने या इस्रायल लोकांना वाटत होतं की जो मसीहा येईल, जो तारणारा येईल, जो आम्हाला उद्धार करणारा येईल, जो आम्हाला या सर्व कष्टातून, या सर्व संकटातून तो आम्हाला बाहेर काढेल, आम्हाला शांती तो देईल, आम्हाला तो आनंद देईल. जो आनंद दाविदाच्या वेळामध्ये, जो आनंद शलमोनाच्या वेळामध्ये होता, तो आनंद आम्हाला पुन्हा एकदा प्राप्त होईल. अशा प्रकारच्या मसीहाची ते वाट पाहत होते, तारणाऱ्याची ते वाट पाहत होते, दुःख दूर करणाऱ्याची ते वाट पाहत होते, कष्ट दूर करणाऱ्याची वाट ते पाहत होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं? घाई केली आणि रानावनामध्ये त्यांनी आपल्या मेंढरांना त्याच ठिकाणी सोडलं आणि ते कोणाला भेटायला गेले? येशू प्रभूला भेटण्यासाठी गेले. हालेलुया. जो घाई करतो त्याला प्रभू येशू ख्रिस्त नक्की मिळतो. हालेलुया. पण जो दिरंगाई करतो त्याला नाही मिळत. हालेलुया. प्रभू तयार आहे त्याच्या सर्व आनंदाला, शांतीला, कृपेला, दयेला, आरोग्याला, समृद्धीला देण्यासाठी. पण त्यासाठी आम्हाला आमच्या फायद्याच्या गोष्टीसाठी प्रियांनो आम्हाला घाईच करावे लागेल. ज्या प्रकारे प्रियांनो त्या मेंढपाळांनी घाई केली आणि त्या गोठ्याच्या चिन्हाला ओळखून त्या गोठ्यामध्ये ते गेले ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवण्यात आलं होतं. हालेलुया. आम्ही घाई करणं गरजेचं आहे. हालेलुया. ठीक आहे, आमच्या मागे फार मोठा व्याप आहे, आमच्या मागे फार मोठी जबाबदारी आहे, पण प्रियांनो आत्मिक जीवनापेक्षा बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळविलं पण जर त्याने आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? लाभाची गोष्ट कोणती आहे आमची? आत्म्याचा बचाव, आत्म्याचं तारण, आत्म्यामध्ये आम्ही प्रभू बरोबर असणं. हालेलुया. बाकी कुठली गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाही. आमच्याकडे किती मोठी संपत्ती असेल, किती मोठं आमचं नाव असेल, किती मोठं पद आमच्याकडे असेल, पण आत्म्याचा नाश झाला तर काही उपयोग नाही. श्रीमंत आणि तो दरिद्री लाजार याला आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो. श्रीमंती किती दिवस राहिली? काही वर्ष. पण प्रियांनो जी आत्मिक श्रीमंती ती कोणाकडे होते? त्या दरिद्री लाजाराकडे. आणि ती आत्मिक श्रीमंती घेऊनच प्रियांनो तो स्वर्गामध्ये गेला. आज आमच्या जीवनामध्ये आत्मिक श्रीमंती गरजेची आहे. जगिक श्रीमंती आम्हाला स्वर्गामध्ये कदाचित घेऊनही जाणार नाहीये. पण आज मनुष्य जगिक श्रीमंती मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. जगातलं नाव, जगातलं पद, जगातलं ओळख मिळवण्यासाठी प्रियांनो मनुष्य प्रयत्नशील आहे. आम्हाला जगातल्या गोष्टी मिळवायच्या नाहीत असं मी म्हणत नाही. जगातल्या गोष्टी आशीर्वादाच्या स्वरूपाने आम्हाला मिळतीलही, परमेश्वर देईलही, पण प्रियांनो प्राधान्य आम्हाला आत्मिक जीवनासाठी असलं पाहिजे, जे आत्मिक जीवन देणारं, आध्यात्मिक जीवन प्राप्त करून देणारं आणि प्रियांनो सार्वकालिक स्वर्गीय जीवन प्राप्त करून देणारं देवाचं वचन आणि प्रभूची सहभागिता, शांती आणि ती गोष्ट आम्हाला मिळवण्यासाठी प्रियांनो आम्हाला घाई करणं गरजेचं आहे. हालेलुया. गोठ्याचं चिन्ह आम्ही ओळखलं पाहिजे की देवदूतांनी त्या मेंढपाळांना या चिन्हाला सांगितलं आणि त्यांनी घाई केली आणि त्या गोठ्यापर्यंत, त्या गव्हाणीपर्यंत ते जाऊन पोहोचले. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर जी गव्हाण होती प्रियांनो, जो गोठा होता तो गौरवशाली झाला. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, लूक शुभवर्तमान याचा अध्याय 2 वचन 13 आणि 14. लुका चॅप्टर 2 वर्स 13 and 14 वाचूयात प्लीज. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर
त्याचा प्रसाद झाला आहे, त्या मनुष्यास शांती. हालेलुया. ज्या स्वरूपाने प्रियानो मी पाहतो की ज्या वेळेस त्या मेंढपाळांना ती सुवार्ता किंवा ती चांगली बातमी सांगितल्या जातच आहे, इतक्यात काय झालं, स्वर्गातील सैन्यांचा समुदाय. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. स्वर्गातला सैन्यांचा समुदाय प्रियांनो या भूतलावरती प्रगट झाला आणि त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावरती त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. सो त्या देवदूताने ही बातमी सांगत असतानाच प्रियांनो एका मोठ्या देवदूतांचा समुदाय, सैन्यांचा समुदाय प्रियांनो त्या ठिकाणामध्ये प्रगट झाला आणि त्याने काय म्हटलं, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. म्हणजे स्वर्गामध्ये परमेश्वर पित्याला गौरव आणि पृथ्वीवरती ज्यांच्यावरती त्याचा प्रसाद झाला आहे, ज्या व्यक्तीवरती, ज्या मनुष्यावरती परमेश्वर संतुष्ट झाला आहे त्याला काय, त्याला शांती. सो ज्या व्यक्तीला परमेश्वर संतुष्ट होतो त्या व्यक्तीला प्रभूची शांती मिळाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सो आज जर आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूचा जन्म होतो, आमच्या या गवाणीला जर आम्ही तयार करतो, आम्ही स्वच्छ करतो, आम्ही निर्मळ करतो, आम्ही प्रियांनो यातील मलिनता जर आम्ही दूर करतो आणि या गव्हाणीमध्ये, या गोठ्यामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होतो, तर प्रियांनो या गव्हाणीला गौरव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण प्रियांनो या ठिकाणी वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे. प्रसाद कोणावरती होतो, परमेश्वर कोणावरती संतुष्ट होतो, कोणावरती तो संतुष्ट होतो, राईट. सो त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो, आणि पित्याची इच्छा काय आहे, की आम्ही जगाबरोबर समरूप होऊ नये, आमचं अंतःकरण, आमचं हृदय आम्ही स्वच्छ करावं, आमचं जीवन आम्ही स्वच्छ करावं. आणि ज्या वेळेस आमचं हृदय आम्ही स्वच्छ करतो, आमच्या जीवनातील मलिनता आम्ही दूर करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या गव्हाणीमध्ये, आमच्या अंतःकरण, आमच्या हृदय रूपी प्रियांनो या गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होतो, त्याच वेळेस त्या व्यक्तीला तारण विदित होतं, तारण प्राप्त होतं. हालेलुया. सो पित्याची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होते आणि प्रियांनो या गोठ्याला, या गव्हाणीला प्रियांनो गौरव प्राप्त होतं. सो आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये त्या देवदूतांनी सांगितलं की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. स्वर्गामध्ये तर देवाला गौरव आहेच आणि पृथ्वीवरती ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, ज्या व्यक्तीवरती परमेश्वर संतुष्ट होतो, ज्या मनुष्याला परमेश्वर प्रियांनो प्रसाद देतो, प्रियांनो त्या व्यक्तीला परमेश्वराचं वचन सांगत आहे की त्या मनुष्याला शांती प्राप्त होते. सो आम्ही पाहू शकतो की आपलं जीवन, जोपर्यंत येशू ख्रिस्त आम्हाला माहिती नव्हता, अशांततेने आपलं जीवन भरलेलं होतं. आम्ही आठवू शकतो की आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नव्हता तोपर्यंत अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजी, अनेक प्रकारच्या समस्या आमच्या जीवनामध्ये होत्या. पण ज्या दिवशी येशू ख्रिस्त तारणारा आमच्या जीवनामध्ये आला, त्या दिवसापासून खरी शांती आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवतो. जग जसं देते तसे नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आमच्या जीवनातील अस्वस्थता, आमच्या जीवनातील अशांतता, आमच्या जीवनातील भय, आमच्या जीवनातील चिंता, आमच्या जीवनातील काळजी प्रभू येशू त्याच वेळेस दूर करतो ज्या वेळेस खऱ्या अर्थाने प्रभूचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो. हालेलुया. सो प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये जन्मायला तयार आहे. आम्ही आमचं अंतःकरण रूपी ही गव्हाण तयार करायला तयार आहोत का? हालेलुया. सो त्या गोठ्याला, त्या गव्हाणीला प्रियांनो गौरवशाली ती गव्हाण झाली, तो गोठा प्रियांनो गौरवशाली झाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या या अंतःकरणामध्ये जन्माला येतो. प्रियांनो या गव्हाणीला, या अंतःकरणाला प्रियांनो गौरव नक्की प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस अंतःकरणाला प्रियांनो गौरव प्राप्त होतं, ऑटोमॅटिकली शरीराला, आपल्या जीवनाला सुद्धा गौरव प्रभूच्या द्वारे प्राप्त होतं. या गोष्टीचा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की घेत असाल. हालेलुया. कारण ज्या व्यक्तीला तारण मिळतं प्रियांनो, त्या व्यक्तीला वेगवेगळ्या स्वरूपाने परमेश्वर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रियांनो परमेश्वर उच्च ठिकाणी घेऊन जात असतो. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर. हालेलुया. आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणखी वचन आम्हाला सांगतं तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल, यश देईल. सो
आम्हाला अंतकरण रूपी प्रियांनो गौरव प्राप्त झाल्यानंतर प्रियांनो तो आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर आम्हाला यशाचे, बरकतीचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रियांनो तो आम्हाला आशीर्वादाचं वेगवेगळे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तो दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो या गव्हाणीमध्ये प्रभूचा पहिला जन्म होणं गरजेचं आहे. या गव्हाणीला अगोदर आम्ही सजवणं, तयार करणं गरजेचं आहे, स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस प्रियांनो प्रभूचा जन्म आमच्या अंतःकरणात होईल. हालेलुया. त्यानंतर गव्हाण किंवा गोठा हा शिष्यत्वाचा मार्ग आहे. हालेलुया. जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या अध्यायामध्ये आम्हाला एक वचन आम्ही वाचूयात. वचन 8 मध्ये, लुका चॅप्टर 2 वर्स 8. लुकुरचे वर्तमान अध्याय 2 आणि वचन 8 मध्ये प्लीज. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ओके. या ठिकाणामध्ये आम्हाला वचनात पाहायला मिळतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गव्हाणीमध्ये झाला, त्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ही पहिली बातमी कोणाला सांगण्यात आली? कोणाला सांगण्यात आली? थोडं जोरात बोला. मेंढपाळ. बाकीच्या कुठल्याही व्यवसायाच्या क्षेत्रातल्या कुठल्याही गटाला, भागाला प्रियांनो ही सुवार्ता सांगण्यात आली नाही. मेंढपाळ, फक्त मेंढपाळ. पहिली बातमी, पहिली सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची मेंढपाळांना. मेंढपाळ कसे असतात? कुठे राहतात? रानावनामध्ये. कशाचं राखण करतात? आणि मेंढर काय करतात? मेंढर जे नवीन मेंढरांना जन्म देतात. मेंढपाळाला माहिती आहे की आपल्या मेंढरांची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, रक्षण कसं करायचं, त्यांचा बचाव कसा करायचा, आणि मेंढरांबरोबर ते रात्रंदिवस त्यांच्या बरोबर ते राहतात. आणि मेंढपाळांना या बातमीला सांगण्यात आलं, सुवार्तेला सांगण्यात आलं, प्रियांनो हा गोठा किंवा ही जी गव्हाण आहे प्रियांनो शिष्यत्वाचा मार्ग दाखवणारी प्रियांनो ही गव्हाण आहे. कारण या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे देवदूत आहे ते परुषांकडे गेले नाही. परुषी, शास्त्री आणि परुषी हे त्या वेळामध्ये प्रियांनो ज्ञानी समजले जायचे, ज्ञानी मानल्या जायचे. कारण पवित्र शास्त्राचं किंवा मोशेचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं त्यांना सखोल ज्ञान असलेला हा एक गट होता. पण प्रियांनो देवदूत यांच्याकडे गेला का? नाही. देवदूत मेंढपाळांकडे गेला की जे मेंढपाळ आपल्या मेंढरांना रक्षण देतात, जे मेंढपाळ नवीन मेंढरांना जन्म देण्यासाठी कारणीभूत आहेत, जे मेंढपाळ आपल्या मेंढरांचं खाणं पिणं किंवा त्यांचं राखण करतात, त्यांच्या आवश्यकतांचा पूर्णपणे ते पुरवठा करतात, अशा मेंढपाळांकडे प्रियांनो देवदूत गेले. पुरुषांकडे, ज्ञानी लोकांकडे ते देवदूत गेले नाही. आणि वचन आम्हाला काय सांगतं? ज्या प्रकारे वचन 14 मध्ये की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवरती ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, ज्या व्यक्तीवरती परमेश्वर संतुष्ट झाला आहे. परमेश्वर कोणाला संतुष्ट होतो? लुका वर्तमान अध्याय 10 आणि वचन 21 आम्ही वाचूया. लुका चॅप्टर 10 वर्स 21 प्लीज. 10:21. लूक 10:21. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. हालेलुया. सो गुप्त गोष्टी कोणाला प्रकट केल्या जातात? जे बालक आहेत ते बालक की ज्यांच्याकडे कोणत्या प्रकारची बुद्धी नाही, ज्ञान नाही, ज्यांच्याकडे नम्रता आहे, ज्यांच्याकडे लीनता आहे, अशांनाच प्रियांनो गुप्त गोष्टी परमेश्वर प्रकट करतो, ज्ञानी लोकांना नव्हे. हालेलुया. आज कंजूशी करू नका, जोरदार वाजू प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. गुप्त गोष्टीचं प्रगटीकरण परमेश्वराने प्रियांनो त्या शास्त्री आणि पुरुषांना प्रियांनो केलं नाही. तर गुप्त गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं की जे
समाजाने दूर केलेले होते, ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं, ज्यांच्याकडे कोणीही डुकावून पाहणार नाही, कोणीही त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करणार नाही, अशा शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे, पित्याच्या आत्म्याच्या द्वारे पियानो त्या गोष्टी प्रगट करण्यात आल्या. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की त्या वचनाला त्यांनी लिहिलं देवाच्या आत्म्यातून, त्या गुप्त गोष्टी पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पियानो अनेकांना त्या गोष्टी सुद्धा स्पष्ट करण्यात आल्या, शिष्यांना त्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. आणि आज जर आम्ही नम्रतेने आमचं जीवन प्रभूला समर्पित करतो, नम्र आम्ही त्याच्या समोर होतो, तर पियानो नक्की प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे अनेक गोष्टी, ज्या गुप्त गोष्टी आहेत, प्रभू त्याच्या वचनाच्या गुप्त गोष्टी तुम्हाला स्पष्ट करेल, प्रगट करेल. देवाचं वचन स्पष्टतेने सांगतं की तो गर्विष्ठांना दुरून ओळखितो, पण नम्र जनांवरती तो काय करतो? दया करतो. सर, आमच्या जीवनामध्ये नम्रता आहे, लीनता आहे, तर परमेश्वर नक्की त्याच्या वचनाच्या गुप्त गोष्टी तुम्हाला स्पष्ट करेल, प्रगट करेल. नसता प्रियांनो, तो परमेश्वर आमचा अंतःकरण ओळखून आहे. सांगण्याची गरज नाही, आमचं बोलणं, आमचं वागणं स्पष्ट करतं की आम्ही कसे आहोत. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक गोष्ट सांगण्याची आणि बोलण्याची नसते, परमेश्वर प्रत्येक गोष्ट जाणून असतो. आणि म्हणून जर आमच्या ठाई नम्रता नाही, तर प्रियांनो, देवाच्या अनेक गुप्त वचनाच्या गोष्टी तुम्हाला मुळीच स्पष्ट होणार नाही. म्हणून आम्ही पाहतो की जे नम्र आहेत, मेंढपाळ कसे असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या ठिकाणामध्ये ते गेले तर कुठेही ते ऍडजस्ट होऊन जातात. त्यांना मान सन्मान नाही पाहिजे, त्यांना मोठापणा नाही पाहिजे, जे मिळालं ते खातात, जसं असेल तशा परिस्थितीमध्ये ते राहतात. हालेलुया. परिस्थिती कशी असेल, ऍडजस्टमेंट त्यांना येते. हालेलुया. सो आम्हाला ही गोष्ट यायला पाहिजे की आम्ही ऍडजस्टमेंट, आम्हाला जर जमली नाही, आत्मिक ऍडजस्टमेंट सुद्धा आम्ही करायला पाहिजे. पण आम्हाला एक्झॅक्टली जसं पाहिजे, जसे आम्ही अपेक्षा करतो तसंच जर मिळायला पाहिजे, ती आम्ही अपेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्ही करत असतो. पियानो, आम्ही गुप्त गोष्टीसाठी, ज्या गोष्टी परमेश्वराच्या वचनामध्ये दडलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही लीनता आणि नम्रता आम्ही धारण करतोय का? ही गोष्ट धारण करण्याची आहे, ही गोष्ट प्रियानो प्राप्त करून घेण्याची गोष्ट आहे. ही अशीच मिळत नाही, ही रोज गुडघ्यावरती आल्यानंतर मिळते, ही रोज प्रार्थनेमध्ये गेल्यानंतर मिळते, ही कायम उपवास केल्याने नम्रता प्राप्त होते. प्रियांनो, ही प्रभूच्या सानिध्यतेमध्ये, सहभागितेमध्ये आल्यानंतर, सभेमध्ये आल्यानंतर, वचन ऐकल्यानंतर प्रियांनो, ही नम्रता, ही लीनता मला प्राप्त होते, घरी बसून नाही. हालेलुया. ही नम्रता प्रभूकडून त्याच्या लोकांना ठेवलेला दागिना आहे. आणि हा दागिना प्रत्येकांकडे नाहीये, कारण हा मौल्यवान दागिना आहे. हालेलुया. हा नम्रता आणि लीनतेचा दागिना प्रियांनो मेंढपाळांकडे होता, पुरुषांकडे नव्हता. ही बाब मेंढपाळांकडे होती. आणि म्हणून आम्ही आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून प्रियांनो आम्ही दाखवतो की आमच्याकडे हा दागिना आहे की नाही. हा आध्यात्मिक दागिना आहे. मौल्यवान म्हणल्यानंतर हा चीप लोकांकडे मुळीच नसणार. हालेलुया. मौल्यवान म्हणल्यानंतर मौल्यवान असलेल्या व्यक्तीकडेच प्रियांनो हा मौल्यवान दागिना असेल. हालेलुया. जे मौल्यवान आहेत त्यांच्याकडेच प्रियांनो हा मौल्यवान दागिना असेल. नम्रता आणि लीनता हा दागिना प्रियांनो देवाच्या लोकांकडे असावा, ही प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. जर आम्ही साधारणरित्या आमचं आध्यात्मिक जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करू, तर प्रियांनो हा आध्यात्मिक दागिना आम्हाला मुळीच मिळणार नाही. सो गुप्त गोष्टी प्रियांनो या मेंढपाळांना सांगण्यात आल्या, शास्त्री आणि पुरुषांना नाही. सो आम्ही स्वतःला जर आत्मिकरित्या फार ज्ञानी आणि बुद्धिवंत आम्ही समजतो, सोडून द्या की तुम्हाला परमेश्वर कुठल्या गोष्टी सांगेल, अपेक्षा मुळीच करू नका. पण जर तुम्ही म्हणता की प्रभूजी मी तुझ्या समोर शून्य आहे, मी तुझ्या समोर नम्र आहे, मी देवाच्या लोकांबरोबर मी नम्र आहे, मी सन्मानित, मी त्यांचा सन्मानित आहे. बघा, परमेश्वर तुमच्या त्या वागण्याच्या, बोलण्याच्या, कृतीच्या द्वारे प्रियांनो अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर स्पष्ट करेल, ज्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये दिलेल्या आहेत. कारण प्रियांनो यातल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ देवाच्या वचनात, त्याच्या आत्म्याच्या द्वारे आहे. मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या ज्ञानाने, मनुष्याच्या शिक्षणाने, मनुष्याच्या अनुभवाने कुठल्या गोष्टी त्याला स्पष्ट होऊ शकत नाही. जर व्हायच्या असत्या तर आतापर्यंत झाल्या असत्या. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ही गोष्ट दिलेली आहे. ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्यालाच त्या गोष्टी समजतील.
हालेलुया. ते आध्यात्मिक ज्ञान, ती नम्रता आणि लीनता असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर स्पष्ट करतो, गर्विष्ठांना मुळीच नाही, मुळीच नाही. नो वे. पहिली सुवार्ता, पहिली घोषणा, पहिली चांगली बातमी प्रियांनो, नम्र व्यक्तींना सांगण्यात आली की जे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते ऍडजस्टमेंट करणारे लोक आहेत, मेंढपाळ. आणि शिष्यत्वाचा मार्ग दाखवणारा प्रियांनो हा गोठा आहे. आणि प्रियांनो, शिष्यत्वाचा मार्ग गव्हाणीचं हे ठिकाण आहे. एक वचन आम्ही वाचूया, लूका वर्तमान अध्याय 9 आणि वचन 57 आणि 58 मध्ये. लुका चॅप्टर 9 वर्स 57-58 प्लीज. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास घरटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायस ठिकाण नाही. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला एकाने विचारलं, काय विचारलं? की आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक जणांनी म्हणलं की प्रभूजी मला तुमच्या मागे येऊ द्या, तुमच्या बरोबर येऊ द्या. पण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जर तुला माझ्या मागे येण्याची इच्छा आहे तर तू काय कर, आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चाल. हालेलुया. सो आपला वधस्तंभ आम्हाला समजायला पाहिजे. आपला वधस्तंभ जर आम्हाला समजला नाही, आपली जबाबदारी जर आम्हाला समजली नाही, आपली जबाबदारी ही कौटुंबिक जबाबदारी आहे ही नाहीये, ते आपलं कर्तव्य आहे, ती कौटुंबिक कर्तव्य आहे, सांसारिक कर्तव्य आहे, ते आम्हाला पालन पूर्ण करायचंच आहे. पण आध्यात्मिक आमचं कर्तव्य, आध्यात्मिक जबाबदारी आमची काय आहे? आम्हाला कोणी वाईट बोलतंय, आम्हाला कोणी छळतंय, कोणी आमची निंदा करतो, कोणी आमचा अपमान करतो, प्रियानो त्या वेळामध्ये आम्ही विसरून जातो की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत. होतं असं, विसरून जातो आम्ही काय ऐकतोय. प्लीज, आम्ही विसरून जातो त्या वेळामध्ये आम्ही कोण आहोत. आम्ही त्या वेळामध्ये प्रत्युत्तर द्यायला लागतो. राईट. तो आमचा वधस्तंभ आहे. तो वधस्तंभ आमच्या लक्षामध्ये असला पाहिजे की आम्ही काय वागतोय, आम्ही काय रिॲक्ट करतोय. जर त्या वेळामध्ये आम्ही वाईट कृतीने आम्ही रिॲक्ट होतोय तर प्रियांनो आम्हाला लक्षात येतंय की आम्ही कोण आहोत, काय आहोत. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रभूच्या अनेक ज्या आध्यात्मिक वचनामध्ये आत्मिक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला स्पष्ट व्हाव्यात, आम्हाला समजाव्यात, तर त्यासाठी ती नम्रता आमच्या जीवनामध्ये, आमचा वधस्तंभ आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. तो वधस्तंभ, जो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने धारण केला, तो वधस्तंभ की जो आज आम्हाला धारण करायचा, की जो आम्हाला शिष्यत्वाकडे घेऊन जाणार आहे. शिष्य असाच बनू शकत नाही, शिष्य बनण्यासाठीची पात्रता आहे. हालेलुया. पात्रता आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पद धारण करण्यासाठीची प्रियानो पात्रता असते. बरोबर. ती पात्रता नसेल तर ते पद मिळतं का? नाही मिळत. कलेक्टर बनण्यासाठी काय पात्रता पाहिजे? काहीतरी आहेच ना. काय सांगा? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात कोणी? क्लर्क बनण्यासाठी काय ते सांगा मला. चला जाऊ द्या. हा, क्लर्क. बरोबर. सिस्टरने सांगितलं त्याला टायपिंग यायला पाहिजे. बरोबर आहे. आणखी सो काही काही ठिकाणी 12वी तरी पाहिजे, 10वी तरी पाहिजे, आणि काही काही ठिकाणी ग्रॅज्युएट तरी पाहिजे, आणि त्याला टायपिंग यायला पाहिजे. MSCIT त्याच्याकडे पाहिजे, कम्प्युटरचं ज्ञान सुद्धा त्याला पाहिजे. आणि त्यानंतर या सर्व पात्रता बरोबर त्याला जी परीक्षा आहे ती परीक्षा त्याला पास करायची, इंटरव्ह्यू त्याला पास करायचा आहे, आणि त्यानंतर त्या पदावरती त्याला जाण्या अगोदर ट्रेनिंग दिली जाते, आणि ती ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्याला त्या पदावरती नियुक्त केल्या जातं. असंच आहे, असंच आहे, असंच आहे, असंच असतं, असंच असतं ना. ती पद्धती आहे, ती पात्रता आहे. तो त्याच प्रकारे आम्हाला प्रभूचा शिष्य बनण्यासाठी सुद्धा काही पात्रता आहे. ती पात्रता काय सांगितली माहिती आहे? काय पात्रता आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठीची पात्रता काय आहे? कसं बनू शकतो? यस, आम्हाला आमचा वधस्तंभ पहिला दिसला पाहिजे की माझा वधस्तंभ काय आहे. तो वधस्तंभ आम्ही रोज घेऊन आमचा वधस्तंभ आम्ही चाललं पाहिजे. तो वधस्तंभ थोडा थोडा कापायचं नाही.
नाही चालू शकत आपण, कारण त्या वधस्तंभाच्या द्वारेच आम्ही ती दरी पार करणार आहोत. तो व्हिडिओ मी एखाद्या वेळेस तुम्हाला नक्की दाखवेल. आणि जर तो वधस्तंभ जर आम्ही कापला, एक एक जबाबदारी जर आमची कमी केली, तर पियांनो आम्ही ती दरी मुळीच पार करू शकणार नाही. ती दरी पार करण्यासाठी तो वधस्तंभ गरजेचा आहे. आणि ज्याच्याकडे तो वधस्तंभ आहे, किती तो जड असू द्या, किती समस्या तुमच्या जीवनामध्ये असू द्या, किती तुमची निंदा होते, किती तुमचा छळ होतो, किती तुमचा अपमान होतो, किती तुम्ही सहन करता, ते सहन करा. कारण ही गोष्ट तुम्ही प्रभूच्या साठी करताय. प्रभू याचं प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला सहन करायचं नाही, पण मोठी बक्षिसाची अपेक्षा आम्हाला मुळीच आहे, नक्की आहे. हालेलुया. नक्की आम्ही अपेक्षा करतो मोठं बक्षीस आम्हाला मिळावं, पण पियानो आम्हाला सहन करायला, शांती ठेवायला किंवा आम्हाला अपमान पचवायला पियानो आवडत नाही. होतं असं. बोले येशू मसीह की. आम्ही पारितोषिकाची अपेक्षा करतो, पण पियानो पारितोषिकाबरोबर पियानो ती मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनती बरोबरच पियानो ते पारितोषिक मिळतं, असं मिळत नाही. जो धावपट्टू असतो पियानो, अनेक वर्ष, अनेक महिने पियानो तो धावत असतो, प्रॅक्टिस करत असतो. अनेक जण म्हणतात तुला काय जमतं, तुला नाही जमणार, तू नाही करू शकत, तू त्या योग्यतेचा नाही, पात्रता तुझ्याकडे नाही, तू असा आहे, तू तसा आहे, तुझ्याकडे हे नाहीये, तुझ्याकडे ते नाहीये. पण पियानो जो जिंकणारा असतो, तो जिंकणारा या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नसतो. आम्ही जिंकणारे पाहिजे की जे आम्ही कोणाकडे लक्ष देणार नाही. आमचं ध्येय केवळ प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आमची धाव आम्हाला समजली पाहिजे. त्याच वेळेस पियानो ती पात्रता धारण करून आम्ही आमचं शिष्यताच्या मार्गावरती आम्ही चालू शकतो. आम्ही शिष्य बनत इतर सुद्धा आम्ही शिष्य आमच्या बरोबर आम्ही बनवतो. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पावलाने कोणाला बनवलं? क्या बात आहे. ज्याला झोप आली तो म्हणेल हालेलुया, हालेलुया. पौलाने तिमोथेला बनवलं आणि तिमोथेने तीताला बनवलं. सो आम्ही शिष्य नात्याने आम्ही पुढच्या पिढीला आम्ही तयार करणं गरजेचं आहे. शिष्य बनवणं गरजेचं आहे. कारण आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जर जन्म झालेला आहे, आमचा वधस्तंभ आम्हाला समजायला पाहिजे. जर आम्ही या भागाला जर कट करतो, नाही हे काम माझं नाहीये, शिष्य बनवण्याचं काम माझं नाही, सो आमचा वधस्तंभ छोटा होत आहे. दरी कशी पार करणार? बोल येशू मसीह की. गोठा हा शिष्यत्वाचा मार्ग आहे आणि या गोठ्याला पियानो आमच्या जीवनातून आम्ही दूर करू शकत नाही. गोठा आमच्या जीवनातून दूर झाला, ती गव्हाण आमच्या जीवनातून दूर झाली, तर येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे होणार? येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही तर तारण कसं मिळणार? आणि तारण मिळालं नाही तर आम्ही स्वर्गामध्ये त्या परमेश्वर पित्याकडे आम्ही कसं जाणार? हालेलुया. ही आमची जबाबदारी आहे. शिष्य जो शिष्य तयार करतो, शिष्य स्वतःचा नाही बनवायचं, तर शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचा बनवायचा आहे. हालेलुया. जोरदार टाळ प्रभू सांग. आम्ही या कॅरलच्या वेळामध्ये अनेक परिवारामध्ये आम्ही गेलो, अनेक परिवारामध्ये जाण्याची संधी मिळाली. पण एका परिवारामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो, मला फार आनंद वाटला की त्या परिवारामध्ये ती लिस्ट होती की मला कोणाला सुवार्थ सांगायची. हालेलुया. हे काम लगेच स्पष्ट होतं, दिसतं की ज्याच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ आहे, ती जागरूकता आहे. प्रभूला माहिती की ती व्यक्ती, तो परिवार कोण आहे. हालेलुया. आणि नक्की मी विश्वास करतो की त्या परिवाराच्या द्वारे प्रभू अनेक आत्मे तारल्या जाणार आहे आणि तीच तळमळ प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. हालेलुया. कारण प्रभू आमची कृती सुद्धा पाहत असतो. कृती की आम्हाला काम करण्यासाठी भाग पाडते. हालेलुया. आमच्या एक एक योजना प्रियानो आम्ही करायला पाहिजे की मला प्रभूचं नाव कसं सांगायचंय, मला सुवार्ता कशी सांगायची, मला शिष्य कसे तयार करायचे. मी जो शिष्य झालो, मी जो स्वतः मेंढरू तयार झालो, मला इतर मेंढरांना तयार करायचं. सो पहिली बातमी, पहिली सुवार्ता प्रियांनो ही मेंढपाळांना सांगण्यात आली, कारण ते शिष्य तयार करणारे किंवा नवीन मेंढरांना जन्म देणारे हे मेंढपाळ असतात. हालेलुया. सो हा गोठा किंवा ही गव्हाण शिष्यत्वाचा मार्ग दाखवणारी आहे. त्यानंतर शेवटचा आपला एक पॉइंट आहे की कलवरीच्या मार्गावरील पियानो गव्हाणीचा ही एक पायरी आहे. गव्हाण एक पायरी आहे.
कलवरीच्या मार्गावरली. एक वचन आम्ही वाचूया, फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 आणि वचन 6 ते 8. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 6 to 8. फिलिप्पी दुसरा अध्याय वचन 6 ते 8. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. या ठिकाणी वचन सांगत आहे की जो पौल फिलिप्पीच्या मंडळीला तो नमूद करतो की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. त्याने स्वतःला किती रिक्त केलं, किती नम्र केलं माहिती आहे. देवाने मनुष्याचं आणि तेही दासाचं स्वरूप धारण करणं ही गोष्ट सोपी आहे का? एक गोष्ट आमच्या उदाहरणासाठी आम्ही घेऊ शकतो. एक राजा आहे आणि तो राजा त्याला आपल्या प्रजेची जर सेवा करायची आहे तर तो राजा म्हणून सुद्धा अनेकांना ऑर्डर देऊ शकतो आणि ते काम तो करू शकतो, बरोबर? कारण त्याच्याकडे पद आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून पियानो ते काम सुद्धा तो चांगल्या प्रकारे सुरळीतपणे तो करू शकतो. पण तोच राजा जर एक दास बनला, एक साधारण मजूर तो बनला, तर पियानो ही गोष्ट लाजिरवाणी आहे. ही गोष्ट फार एकदम लास्ट स्टेपची येते. पण पियानो ही गोष्ट प्रभूने स्वतः केली, कारण तो देवादी देव असताना त्याने मनुष्याचं आणि तेही दासाचं स्वरूप त्याने धारण केलं आणि तो मनुष्याच्या सेवेसाठी या जगामध्ये आला. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, मी सेवा करण्यासाठी आलो आहे. हरवलेले शोधाव्यास व पाप्यास ताराव्यास प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पौल या गोष्टीची स्पष्टता देतो की त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. किती लीन केलं? त्याने पित्याची आज्ञा पालन केले. पित्याची आज्ञा काय होती? की तुला वधस्तंभावरती आपला प्राण द्यायचा आहे, वधस्तंभावरती आपलं रक्त ओतायचंय आणि तोपर्यंत तू माझ्याकडे येऊ शकत नाही. सो प्रियांनो, आम्ही किती आज्ञा पालन करतो. आम्हाला थोडासा त्रास झाला, थोडंसं कष्ट झालं, थोडंसं संकट आमच्या जीवनामध्ये आले, थोडीशी निंदा आमची झाली, तर प्रियांनो आम्ही लगेच युटर्न घ्यायला लागतो की ही जागा, हे ठिकाण, हे प्रभू येशू ख्रिस्त किंवा तारण किंवा जिवंत देव माझ्यासाठी नाही. मला फार संकट आहे, मला फार कष्ट आहे. लोक मला नाव ठेवतात, लोक माझी छळ करतात, लोक माझी निंदा करतात, माझी टवाळकी करतात. त्यावेळेस आम्ही काय विचार आमच्या अंतःकरणामध्ये करतो? प्रियांनो, संकट येतील, अडचणी येतील, पण प्रत्येक वेळेस आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो इतकं भयंकर मरण त्याने सहन केलं की त्या प्रकारचं मरण प्रियांनो कुठलाही व्यक्ती सहन करू शकला नसता. कारण त्याच्या संपूर्ण शरीरावरती प्रियांनो जे कोडे मारण्यात आले होते, ते 39 जे फटके मारण्यात आले होते, इतके भयंकर होते, इतके भयंकर होते की ज्यावेळेस प्रियांनो पॅशन ऑफ क्राइस्ट या मूवीचं प्रियांनो ज्यावेळेस शूटिंग चालू होतं आणि जो ऍक्टर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियांनो तो रोल तो करत होता प्रियांनो, त्याने सांगितलं की त्याच्या शरीरावरती त्या स्वरूपाचे प्रियांनो पॅकिंग करण्यात आली होती, पण एक तो जो चाबूक होता, त्याला जे हुक होते ते चुकून त्या लेअरच्या आत तो गेला आणि त्याचा मांस प्रियांनो त्यावेळेस ओढण्यात आला. त्याने सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये की मला फार वेदना झाल्या, फक्त एक छोटंसं हुक त्याच्या शरीरामध्ये अडकलं. त्याने इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट स्पष्ट केली. विचार आम्ही करू शकतो की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने इतके हाल त्याने स्वतः सहन केले की ते हाल एक साधारण मनुष्य मुळीच सहन करू शकला नसता.
सो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची आज्ञा इतक्या स्वरूपाने त्याने पालन केली की त्याने त्या सर्व पिढीला आपल्या जीवनामध्ये सहन केलं. त्याने दुःख सहन केलं, त्याने निंदा छळ त्याने सहन केलं आणि पियानो त्या जखमा त्याने सहन केल्या. त्याने हातापायामध्ये ते खेळांना आणि डोक्यावरती काट्यांच्या मुकुटांना त्याने सहन केलं आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये पियानो लोक त्याची थट्टा करत होते, लोक त्याची निंदा करत होते, लोक त्याचा अपमान करत होते, अनेक जण त्याला शिव्या देत होते, अनेक जण त्याच्यासाठी थुंकत होते. तरी सुद्धा पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने एकच वाईट शब्द सुद्धा आपल्या मुखातून काढला नाही. तर त्याने उलट त्या लोकांसाठी पित्याकडे मध्यस्थी केली की हे पित्या, यांना तू क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. आमची प्रार्थना अशी असते का? अशी आमची विनंती आम्ही त्या परमेश्वराकडे करतो का की जे आमच्या विरोधात वागतात, आमच्या विरोधात आमचा छळ करतात, आमची निंदा करतात, आमच्या विरोधात वागतात? प्रियांनो, ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालत असताना ख्रिस्त आम्हाला या गोष्टी शिकवेल, पण त्याबरोबरची समरूपता आमची त्या ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल देऊन चालण्याची असली पाहिजे. ख्रिस्ताच्या मागे मागे चालण्यासाठी प्रियांनो आम्हाला त्या कलवरीच्या वाटेवरती आम्हाला पाहणं गरजेचं आहे की ज्या कलवरीवरती प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. प्रियांनो, त्या जगाने प्रियांनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने कुठल्या प्रकारची वाईट गोष्ट केली नाही, कुठलं पाप त्याने केलं नाही, कोणाची प्रियांनो त्याने वाईट केलं नाही, अशा प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगाने त्या वधस्तंभावरती खिळलं. या जगाकडनं आम्ही कधी चांगली अपेक्षा करू शकत नाही. नो वे. कधी जगात ना आम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार नाही. जे लोक आज तुम्हाला चांगलं म्हणतात तेच लोक तुम्हाला उद्या वाईट म्हणतील. म्हणून लोकांकडनं अपेक्षा करू नका, जगाकडनं अपेक्षा करू नका. अपेक्षा करायची तर जिवंत देवाकडनं करा, कारण तो कृपा करणारा आहे, दया करणारा आहे. त्याची कृपा आणि दया तो कधी खंड पडू देत नाही. ती रोज सकाळी आमच्यासाठी नवी अशी होते. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्या परमेश्वराकडून आम्ही अपेक्षा करायला पाहिजे. त्याच्याकडनं अपेक्षा करा, तो तुमचं दुःख आनंदात बदलवेल. हालेलुया. पण जर तुम्ही तुमचं दुःख जगातल्या लोकांना सांगाल तर जगातले लोक त्याच गोष्टीचं भांडवल करून तुमची प्रियांनो अशा प्रकारची नालीस्थिती करतील की लोकांना ते सांगतील, हसू करतील. म्हणून प्रियांनो, मला जगातल्या लोकांना सांगायचं नाही. सांगायचं तर गुडघे टेका, प्रार्थना करा, अश्रू ढाळा, प्रभू तुमची विनंती ऐकेल. हालेलुया. सो कलवरीच्या मार्गावरील प्रियांनो हा एक गोठा आहे, गव्हाण आहे की ज्यावरती प्रियांनो ही एक पायरी सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. सो प्रभू येशू ख्रिस्तानी ही आज्ञा पालन केलं. लूक वर्तमान 14 अध्याय 33 मध्ये, लुका चॅप्टर 14 वर्स 33, लूक 14:33, लुका चॅप्टर 14 वर्स 33 वाचूया. 14:33. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही. सर्वस्व, सर्वस्व म्हणजे काय काय आलं त्यात? प्लीज मी जे सांगतो प्लीज ऐका. सर्वस्व म्हणजे काय, काय काय आलं त्यामध्ये? ओके, स्वतःची इच्छा, आणखी सॉरी, ओके, आपला कुटुंब, परिवार, ओके, त्यानंतर संपत्ती, ओके, तन मन धन, ओके, आणखी सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? बस इतकंच? अहो, सर्वस्वामध्ये खूप गोष्टी आल्या. जर तुम्हाला मान मिळाला नाही तर काय? हे आपलं सर्वस्व आहे. सन्मान, जर सन्मान मिळाला नाही तर काय होतं? मी तर मोठी आहे, मी तर मोठा आहे. प्रियांनो, हा एक मनुष्याचा सन्मान त्याच्या अनेक गोष्टीला धरून येतं. त्याचा सन्मान, त्याचं सर्वस्व, त्याचं पद असेल, त्याच्याकडे शिक्षण असेल, त्याचं वय असेल, कुटुंबामधील त्याचा मोठापणा असेल किंवा कुटुंबामध्ये मोठा असेल, नगरामध्ये त्याच्याकडे मोठं स्थान असेल, ओळख असेल, शिक्षण असेल, अनुभव असेल, वय मोठा असेल. आणि त्या कारणाने प्रियांनो अपेक्षा असते की मला लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझी प्रशंसा करावी. प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला, प्रियांनो लोकांनी त्याचा जर स्वीकार केला नाही, आपण कोण आहोत? हालेलुया.
त्याने कुठल्या प्रकारचं वाईट केलं नाही, त्याला वधस्तंभावरती दिलं. आम्ही कोण आहोत? हालेलुया. म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये जी गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे, लूक 14 आणि वचन 33 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी त्याने म्हणलेला असं नाहीये की सर्वांनी. काय म्हणलंय? थोडं जोरात बोला. ओके, ही गोष्ट ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे जर तुम्हाला ही गोष्ट स्वीकारायची, पण ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता ती कंडिशन गरजेची आहे, त्यावेळेस तुम्हाला तसं करावंच लागेल. तरच तुम्ही काय म्हणलेलं आहे, जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत. दॅट्स इट. शिष्य जर व्हायचंय तर काय करा? मी कोण आहे, काय आहे, पद किती आहे, शिक्षण किती आहे, अनुभव किती आहे, वय किती आहे, दबदबा किती आहे, हालेलुया, बांधा त्याला गुंडाळा आणि फेकून द्या. कारण प्रभू समोर काहीच चालत नाही, काहीच नाही चालत. हालेलुया. प्रभू समोर आम्ही कुठली गोष्ट घेऊन येऊ शकत नाही. आम्ही पाहतो की फारोकडे त्याला गर्व होता आपल्या सैन्यावरती, कारण त्या वेळामध्ये त्याच्यासारखं टेक्नॉलॉजी असलेलं सैन्य सर्व जगभरामध्ये कोणाचंच नव्हतं. आणि त्याला गर्व होता आपल्या सैन्यावरती, त्याला गर्व होता आपल्या टेक्नॉलॉजीवरती. आणि परमेश्वराने दाखवलं की मीच परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याला दाखवून दिलं की तुझी टेक्नॉलॉजी, तुझं ज्ञान, तुझं सैन्य हे माझ्या समोर शून्य आहे. कारण माझा परमेश्वर समर्थ आहे. माझा परमेश्वर सर्व समर्थ देव आहे. आणि परमेश्वराने दाखवलं की ज्या लोकांकडे काहीच नाहीये, कुठल्या प्रकारचे शस्त्रास्त्र नाहीये, ज्यांच्याकडे संपत्ती नाही, परमेश्वराने त्यांच्याकडे असलेली संपत्ती यांना देऊन टाकली. हालेलुया. परमेश्वराने प्रियांनो त्यांचा बचाव केला की ज्या ठिकाणामध्ये त्यांचं नगर आहे त्या नगरामध्ये परमेश्वराने आपल्या लोकांमध्ये आणि त्या मिस्र लोकांमध्ये परमेश्वराने भेद केला. कारण परमेश्वराचे लोक कधी परमेश्वरापासून प्रियांनो त्यांचा कोणीही प्रियांनो एक केस सुद्धा वाकडा करू शकत नाही, कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. कारण परमेश्वर त्याच्या लोकांचा बचाव करणारा परमेश्वर आहे. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या घराच्या कपाळपट्ट्यावरती बाह्यांवरती प्रियांनो त्या कोकऱ्याचं रक्त लावलेलं होतं, त्या प्रत्येक घराचा बचाव करण्यात आला. मरणाच्या दूताने प्रियांनो त्या घरामध्ये प्रवेश केला नाही. त्या प्रत्येक घरातील व्यक्तींचा बचाव प्रियांनो देवाने, परमेश्वराने केला त्या रक्ताच्या खुणेच्या द्वारे. सो आज आमच्या जीवनावरती, आमच्या हृदयावरती जर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, त्या कलवरीवरती वाहिलेल्या रक्ताचं प्रियांनो खून जर आमच्या जीवनावरती आहे, तर आमचा सुद्धा येशूच्या नावामध्ये बचाव होणार आहे. आमचं तारण होणार आहे. आम्हाला त्या अग्नीपासून आमचा बचाव होणार आहे. त्या नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव होणार आहे. कारण येशूचं रक्त आम्हाला बचाव करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. बोलू येशू मसीह की हालेलुया. सो एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. लूक कृष्णवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 10 ते 14 आम्ही वाचणार आहोत. लुका चॅप्टर 2 वर्स 10 to 14. लूक 2 वचन 10 ते 14 प्लीज. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाणज्ञाने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला. आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. प्रियांनो, या ठिकाणी वचन 10 मध्ये आम्ही पाहतो की देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. मोठा आनंद. आम्ही सर्वजण म्हणूया मोठा आनंद, मोठा आनंद, मोठा आनंद. त्या देवदूताने स्पष्ट केलं त्या मेंढपाळांना की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. प्रियांनो, या वचनामध्ये फार मोठी गोष्ट दडलेली होती की या गोष्टी देवदूतांना सांगितल्या आणि तो मोठा आनंद आमच्या प्रत्येकांना झालाय. हालेलुया.
कारण तारणारा दाविदाच्या नगरामध्ये जन्मला आणि त्याच्या जन्माच्या द्वारे प्रियांनो, त्याच्या वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या वाहिण्याच्या द्वारे, त्याच्या गाडण्याच्या द्वारे, त्याला जिवंत करण्याच्या द्वारे, स्वर्गामध्ये घेतल्याच्या द्वारे प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना तारण विधित झालेला आहे. कारण येशू तारणारा आहे. हा मोठा आनंद आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो 2023 वर्षा अगोदर त्या देवदूताने त्या मेंढपाळांना स्पष्ट केला की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. कारण जगातल्या लोकांना विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त होणार आहे. त्यावेळामध्ये प्रियांनो, लोकांना बचाव कशाच्या द्वारे मिळायचा माहिती आहे? वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचं रक्त ओतल्याच्या द्वारे प्रियांनो, ते रक्त सांडल्याच्या द्वारे, अर्पण केल्याच्या द्वारे प्रियांनो, त्यांना बचाव मिळायचा, त्यांना रक्षण मिळायचं, त्यांना संरक्षण मिळायचं. नसता परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती भडकायचा. आमच्यावरती बचाव कशाच्या द्वारे झाला माहिती आहे? येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. हा मोठा आनंद सर्व जगाला होणार होता आणि तो आनंद आम्ही पाहतो की तो खरा आनंद परमेश्वराने या जगामध्ये पाठवला. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरा म्हणून या जगामध्ये जन्माला आला. हालेलुया. की त्या कोकऱ्याचं बलिदान प्रियांनो त्या वधस्तंभावरती करण्यात येईल आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे अखिल पृथ्वीवरती असणाऱ्या मनुष्य जातीला, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल, त्या प्रत्येकाचं येशूच्या नावामध्ये तारण होईल. हा मोठा आनंद आहे. आणि प्रियांनो, हा कल्वरी मार्गावरील प्रियांनो, हा एक गोठ्याचा आहे, एक पायरी आहे. हालेलुया. सो प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे की आमच्या हृदय स्वरूपाची प्रियांनो, हा जो गोठा आहे, ही जी गव्हाण आहे, आम्हाला शुद्ध स्वच्छ करण्याची गरज आहे. यामध्ये असलेली मलिनता आहे, यामध्ये असलेली अस्वच्छता आहे, यामध्ये असलेली दुर्गंधी, जी पापाची दुर्गंधी आहे, पापाची मलिनता आहे, पापाची अस्वच्छता आहे, वादविवाद करणारं, तटफुटी करणारं, मतभेद करणारं, राग करणारं, व्यभिचार करणारं, वाईट गोष्टी करणाऱ्या, अशा गोष्टी या गव्हाणीमध्ये असतील. प्रियांनो, आज जर ते आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की प्रभूची या अंतकरणाला तू शुद्ध कर, पश्चातापी जर आम्ही होतो, तर प्रियांनो ही गव्हाण स्वच्छ होते. आणि ज्या व्यक्तीची गव्हाण स्वच्छ होते, अंतकरणाची गव्हाण स्वच्छ होते प्रियांनो, त्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. स्वामी तयार आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या या हृदय रूपी प्रियांनो या गव्हाणीमध्ये जन्म होण्यासाठी जर आम्ही तयार आहोत, तर प्रभूचा जन्म नक्की आमच्या अंतकरणामध्ये होणार आहे. हालेलुया. सो ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर गव्हाणीची तयारी करण्याची प्रियांनो ही वेळ आहे. हालेलुया. सो ही गव्हाण आज आम्ही तयार करूया. प्रभू आम्हाला प्रत्येकांना सहायता करेल. हालेलुया. सो प्रभू आजच्या या वचनाच्या द्वारे आमचं अंतकरण, आमचं जीवन प्रभू तयार करो आणि अनेक गोष्टीमध्ये प्रभू आम्हाला मार्गदर्शन करो. आमेन. आमेन. जोरदार